स्वागत करणार आहोत. सुस्वागतम. ते स्वतः लेदर बॉल क्रिकेट खूप मोठ्या लेवलचं खेळतात सर. या कौस्तुभजी यांचा असते नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. कौस्तुभ कालिदासजी कोलमकर यांचं शुभ असते. कॉल कोणाचा आहे? टेल्स. हेड्स इट इज. अजीत मोहिते क्या डिसीजन है? बैटिंग करेगा. थैंक यू सो मच. वी कैन स्टार्ट द मैच. खूप धन्यवाद कौस्तुभ कालिदास. कौशलाचार्य डॉक्टर प्राची ओझा यांच्या हस्ते सुभाष कोल्हाटे सर आत्ताच भारत सरकारचा कौशलाचार्य पुरस्कार मिळवला. स्किल इंडिया अंतर्गत आणि माझं कार्ड काल राहिलं होतं म्हणून मी आज घेतोय. फ्रॉम लोकल ओनली गो टू ग्लोबल. थैंक यू. यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. खास या क्रीडा स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल त्यांचा सन्मान असेल. शिवा दरेकरजी आपलं देखील स्वागत असेल. तर मॅच सुरू करायची आहे. हॅलो हॅलो धन्यवाद. तर मॅच सुरू करा सर. थांबू नका, अजिबात थांबू नका. वेळ नाही आपल्याकडे. त्याचबरोबर शिवा सर या. अजित मोहिते आणि जैनेश पटेल दोन आघाडीचे फलंदाज आले. शिवा दरेकरजी या. मित्रांनो डगआउट मध्ये फक्त गिरीश कोचरेकर पहिला ओव्हर लेकर तैयार. अजित मोहिते के लिए
पहली बॉल हवा में, मधुसूदन कैच, सॉरी सर, मधुसूदन बोर्ड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आम्ही सन्मान घेत आहोत. मधुसूदन बोर्ड जी, धन्यवाद धन्यवाद बैंड बजा. तो पहले बॉल पर गोल्डन डक अमोल कांगड़े, आशीष कनौजिया बोरीवली. ये उनकी ओरिजिनल टीम है, लेकिन फ्रेंचाइजी बेस्ड टूर्नामेंट में ये दोनों को वड़ा मंदा सर, सेमीफायनलचा जे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार होता तो राज सिंग यांना जातोय. एकत्रित आपण देणार आहोत, नंतर देणार आहोत. राज सिंह सेमीफाइनल के मैन ऑफ द मैच प्लेयर है राज सिंह, जिनको फाइनल के बाद मैन ऑफ द मैच दिया जाएगा. 0-1. आशीष कनौजिया बिल्कुल नजाकत के साथ ड्राइव करते हुए डीप कवर में अमोल कांगड़े के पास 1 रन और शुरुआत होती हुई 1 रन 1 विकेट के नुकसान पर टॉस जीतकर पहले बैटिंग कर रही है वडाला ब्लास्टर्स. वडाला ब्लास्टर्स ने जिस तरह अपने क्वालिफायर को डोमिनेट किया था, इसी टीम के सामने इलाका भी हमारा, धमाका भी. इस बार मिस टाइम मारेगा. बेहतरीन कैच. धन्यवाद 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 धन्यवाद. खास या ठिकाणी मराठी सिने कलावंत या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. जत्रा, ढोलकी, सासू नंबरी, जावई 10 नंबरी, चष्मे बहादूर, कायद्याचा बोला, सगळे करून भागले, बायगो बाय यासारख्या चित्रपटात आपण ज्यांना पाहिलं. कॉमेडी एक्सप्रेस मधील आजचे कलाकार, विनोदी अभिनेते जयवंत भालेकर सर हे देखील मंचकावर उपस्थित राहत आहेत. त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करू. जाऊयात त्याच्या दिशेने. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पहले ओवर में 2 विकेट गिरीश टोचेकर ने ले लिए. कॉइन बॉक्स गेंदबाज अवे फ्रॉम द बॉडी खेला था और थॉमस डैश के हाथ में एक आसान क्या. ट्राइडन लॉजिस्टिक्स अब लय में आ चुकी है. जो पहला मंदार गुरु को अभी भी बैटिंग ऑर्डर में नीचे रखा गया है. बहुत स्ट्रॉन्ग डेप्थ है, बैटिंग लाइनअप बहुत गहरी है, लेकिन गिरीश इस बार टैप कर दिया हल्के हाथों से. शॉर्ट कवर में 1 रन पावर प्ले का ओवर चलता हुआ, 1 रन की अहमियत को समझता हुआ खब्बू बल्लेबाज रोहित नार्वेकर. स्कोर 2 रन 2 विकेटों के नुकसान पर. मुंबई द्वारा मुंबई वासियों के लिए मुंबई का मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग सीजन 1 70-70 ने इसको प्रेजेंट किया आपके सामने. लाइव टेलीकास्ट 70-70 के यूट्यूब चैनल पर आपने देखा. इस बार स्वीप और यह तीसरा विकेट गिरीश कोचे. पे 3. पहला विकेट गिरा, स्कोर 1 हुआ. दूसरा विकेट गिरा, स्कोर 2 हुआ. तीसरा विकेट गिरा, अब स्कोर 2 है. 1 विकेट गिरता है, 1 रन आगे बढ़ रहा है. 1 विकेट गिर रहा है, 1 रन आगे बढ़ रहा है. अब नए बैट्समैन है महेश चंदवणकर. बुमरो
माउंटेन ड्यू का ऐड याद आ गया, चीता भी पीता है और बुमरू ट्राइडेंट चेंबूर, ये टीम ने मैच के ऊपर पकड़ मजबूत की है, लेकिन अभी पूरा मैच खत्म नहीं हुआ। 2 for 3 धीमे से पुश किया, 1 रन लिया, स्क्वायर ऑफ द विकेट और शशि कदम के पास जाती विकेट। पहला ओवर कामयाब रहा, जहां 3 रन बने, 3 विकेट गिरे। गिरीश कोचरेकर के पहले बॉल पर विकेट, दूसरे बॉल पर 1 रन, तीसरे बॉल पर विकेट, चौथे बॉल पर 1 रन, पांचवें बॉल पर विकेट, छठे बॉल पर 1 रन। विनंती असेल प्रथमेश पवार, नाना, मॅग्निफिसंट परळ, संपूर्ण टीम स्टेजवर यायचंय. ओमकार, संपूर्ण टीमला घेऊन स्टेजवर या. त्या अगोदर आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी जयवंत भालेकर सर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. दोस्तों, हम बहुत बहुत आभारी हैं हमारे इस प्रतियोगिता के मुख्य मार्गदर्शक, परमानेंट विधायक सन्माननीय कालिदास जी कोलमकर साहब, वडा विधानसभा के हमारे उत्कृष्ट ऐसे विधायक साहब का बहुत बहुत शुक्रिया, हमें मार्गदर्शन मिला। युवा नेता प्रथमेश जी कोलमकर, इनका विशेष आभार। विशेष आभार सन्माननीय संजय पोतनी साहब, सुप्रीमो चषक के आयोजक, आमदार और विभाग प्रमुख रमी पंडित, एडवोकेट प्राचार्य साजन पाटिल, इनका विशेष आभार। कार्य सम्राज्ञी नगर सेविका राखीताई जाधव, ग्रुप लीडर नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी मुंबई महानगर पालिका, इनका विशेष आभार। शिवड़ी के विधायक सन्माननीय अजय चौधरी साहब और शाखा प्रमुख जयसिंह भोसले साहब का विशेष आभार। शिवसैनिक कुणाल बंडी सरमलकर, इनका विशेष आभार। साई अंशुल स्पोर्ट दत्ता चौहान, विशेष आभार। ए स्पोर्ट्स जाफर भाई, विशेष आभार। नए ओवर की शुरुआत राज सिंह, जिन्होंने पिछले मैच का मैन ऑफ द मैच जीता। दुबले पतले छरहरे बदन के राज सिंह। हम आभारी है ग्लोबल हॉस्पिटल, जिन्होंने सर एक मिनिट. तर या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा खेळवली जाते, या परिसराचे भाग्य विधाते, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये लगातार 8 वेळा जाण्याचा विक्रम ज्यांच्या नावावर आहे, असे कालिदाजी कोळंबकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक असं स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय कालिदाजी कोळंबकर साहेब. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। ये पूरी मैग्निफिसेंट परेड टीम को आप देख रहे हैं, जिनको हेल्थ कार्ड दिया जा रहा है ग्लोबल हॉस्पिटल का, डॉक्टर प्रागजी वाजा, प्रेसी अंकल, और एक बहुत अच्छा क्षण है, हेल्थ इज वेल्थ। अपनी सेहत का ध्यान रखें। सन्मान चिन्ह देखील ओमकार नाईक यांना दिलं जात. संतोष शुभ असते. हा संघ देखील खूप चांगला खेळला, तिसऱ्या क्रमांकावर विराजमान राहिला. या स्पर्धेची आठवण जयवंत भालेकर सर आणि त्याचबरोबर संतोष बंड यांच्या शुभ असते ओमकार नाईक यांना दिलं जात आहे. खूप छान, पुढल्या वर्षी याही पेक्षा चांगलं खेळा, यासाठी शुभेच्छा. Thank you so much, magnificent Parel, Omkar Naik and team. Prathamesh Nana, you played brilliant in last 2 days. बहुत अच्छा प्रदर्शन रहा। आइए अब चलते एक बार फिर से मैदान में। 5 रन 3 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर, और इस बार बुमराह ने 11 for 3। बहुत ही बेहतरीन शॉट बुमराह ने लगाया और बताया कि जंग अभी जारी है, मंजिल मिले ना मिले अलग बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें तो गलत बात है। पूरी कोशिश जारी है बुमराह की। बुमराह का एक और बेहतरीन शॉट देखना होगा, और नो बॉल, नो बॉल, फ्री हिट। राज सिंह के हाथ से गेंद छूटी। युवा गेंदबाज है, अच्छी हाइट है उनकी, देखिए हाथ से शायद थोड़ा पसीना ज्यादा लगने की वजह से ये कभी कभी हो सकता है। 13 पर 3, फ्री हिट का इशारा अंपायर युवराज भालेराव द्वारा। दादर एंड से बॉलिंग इस वक्त चल रही है, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, लेफ्टी टू लेफ्टी, और
यहां पर ये फ्री हिट की बॉल थी, तीनों स्टंप खोल दिए थे चतुर ने। रोहित नार्वेकर उनका नाम है, लेकिन लोग प्यार से उनको कहते हैं चतुर, जैसे मंदर गुरु को लोग कहते हैं बंड्या। महेश चंदवणकर जिनको कहते हैं बुमरो, और रवि चंदवणकर जिनको कहते हैं लारा। लेकिन ये नामों में कई अजीब गरीब नाम भी होते हैं, जैसे वेंकटपति राजू का नाम रखा था मसल्स। इतने दुबले पतले राजू को मसल्स कहा जाता था। सर थोडंसं थांबवतो प्लीज. प्रेसी अंकलच्या वतीने एक विशेष सन्मान पुतणी साहेबांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय आणि त्यांच्या वतीने या ठिकाणी संतोष काटकर यांना विनंती असेल आपण त्यांच्या वतीने हा या ठिकाणी पुरस्कार प्रेसी अंकलच्या वतीने पुतणी साहेबांसाठी हा पुरस्कार आहे तो या ठिकाणी दिला जातोय. सुप्रीमो चषक के आयोजक विभाग प्रमुख आमदार संजय पोतनी साहब, जिन्होंने टेनिस क्रिकेट को नई ऊंचाइयां बख्शी, हिंदुस्तान का अव्वल क्रिकेट का शो, और संजय पोतनी जी का सत्कार, यहां पर ये टेनिस क्रिकेट का सत्कार है, हम खिलाड़ियों का सत्कार है. 2 ओवर 14 रन 3 विकेट. सम्मान्य कालिदास कोलंबकर साहब, इनका आगमन हो चुका है, हार्दिक स्वागत. चाहे बिल्डिंग की समस्या हो, म्यूनिसिपैलिटी की समस्या हो, या विधानसभा की कोई भी समस्या हो, मुंबई शहर की कोई समस्या हो, सम्माननीय कालिदास कोलंबकर साहब ने हमेशा सतर्क रहकर मदद की है. यह खास बात. वाइट बॉल. बिल्कुल ये ग्राउंड के पीछे ही एक खान मेंशन करके बिल्डिंग है, जहां एक बहुत बड़ा बोर्ड लगा हुआ है. कालिदास कोलंबकर साहब के सहयोग से रिपेयर का काम, और ये हमारे लिए बहुत बड़ी बात है कि हमें ऐसे जागरूक विधायक मिले हैं. इस बार चतुर ने ड्राइव किया, ये ऑन ड्राइव गैप में था, वहां पर जाकर अब इनको रोका गया है. एक से ज्यादा मिलना संभव नहीं हो पाएगा. ट्राइडेंट का क्षेत्ररक्षण सुधरता हुआ 16 रन 3 विकेटों के नुकसान पर तीसरा ओवर. एक और चीज, जिस मैदान पर हम खेल रहे हैं, ये मैदान भी गलत हाथों में जाने से रोकने का काम अगर किसी ने जागरूकता से किया तो कालिदास कोलंबकर साहब ही थे, जिन्होंने स्थानिक क्रिकेटरों की, खिलाड़ियों की, मॉर्निंग वॉकर्स की, जॉगर्स की समस्या सुनी और उसके ऊपर हल निकाला. मतलब विविध प्रकार के काम, और इसीलिए जो पहले दिन कहा था वो आज भी कहूंगा, मनाने दिलदार, वागणे जवाब. इस बार बुमराह ने लपेट लिया. बुमराह अब एक्शन में आ चुके हैं. बेहतरीन 6. टीम को रनों की जरूरत है, तब रन बनाते हुए बुमराह का एक ही घोष वाक्य है, शरद असेंबली में इस बार घुमा दिया, गली के ऊपर से गली. तो यहां पर 26 रन 3 विकेटों के नुकसान पर इस बार फिर से उल्टा पुल्टा करने गए बुमराह. गिरीश के पहले ओवर में 3 रन देकर 3 विकेटें गिरी थी. इस ओवर में अब तक 12 रन. बुमराह, मतलब मुझे ऐसा लग रहा है कि मिशन कश्मीर पार्ट 2 बनेगा तो बुमराह गाने में हमारा बुमराह. इस बार बल्ले को स्वाइप करते हुए स्क्वायर ऑफ द विकेट, डीप पैकेट स्क्वायर पर जाती विकेट शशिकांत कदम के पास, और 1 रन का इजाफा स्कोर आगे बढ़ता हुआ 28 for 3 एट द एंड ऑफ 3 ओवर्स. मित्रांनो, आपण बघत आहात 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स
मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग पर्व तिसरं. आम्ही आभारी आहोत ग्लोबल हॉस्पिटलचे गणेश नायक, दीपक राठोड, राणीबाग क्रिकेट परिवार ज्यांनी सामनावीरसाठी रिअल कोकोनट ज्यूस स्पॉन्सर केलाय. फुलटॉस बॉल अली असगर यांचा विशेष आभार. 70-70 स्पोर्ट्स तारिक सय्यद, विपुल पांडुलकर आणि टीमचा विशेष आभार. गौरव शेट्टी, भरत राठोड यांचा विशेष आभार. या डॉक्टर N.A. पुरंदरे स्टेडियम येथील नुक्कड 11, नॅशनल 11, अजिंक्य 11 आणि बाप्पा 11 यांचा विशेष आभार. धावसंख्या 27, 3 गडी बाद. गिरीश कोचरेकर 2 षटक, 16 धावा, 3 गडी बाद. रोहित नार्वेकर 3 चेंडू 3 धावा. महेश चेंडवलकर 12 चेंडू 21. आम्ही आभारी आहोत विपुल पांडुलकरचे सर्व टेक्निशियन सतीश जाधव, ऋतुज कीर, संदेश लाते, ओमकार सावंत, शुभम सिद्धांत, विशाल संतोष, हर्षद चेऊलकर यांचा विशेष आभार. नवीन षटकातील पहिला चेंडू आणि लिलया कव्हर ड्राईव्हचा फटका मारत 2 धावा पूर्ण करतो महेश चेंदवणकर. आम्ही मनापासून आभारी आहोत जुनेद शरीफ साहेब, निटॉन वाल्व, मेक इन इंडिया, वाल्वचा दुनियेतील बादशाह यांचा विशेष आभार. आताचा हा चेंडू फ्लिक करून लावलाय. मनगटीचा कलात्मक वापर करत त्या चेंडूला पाठवलाय डीप बॅकअप स्क्वेअरच्या दिशेने. अमोल कांगणे चेंडूची फेकी करेपर्यंत 2 धावा पूर्ण करतोय. बुमरो खूप वेगाने धावतोय. संयमी शांतपणाने मांजराचा पावलाने ही भागीदारी आता मुळात यायला लागली आहे. 16 चेंडूमध्ये 29 धावाची भागीदारी, 31 धावा, 3 गडी बाद. मोठा फटका फेकून दिला. दर्जेदार नंतर आता कुठेतरी धावसंख्येला आकार देत आहेत. परत एकदा अजून मोठा हॉट शॉट. धन्यवाद. हरी सर, हा नजारा आपण पाहत आहे. चारी बाजूने मुंबईकर प्रेक्षकांची गर्दी, बाजूला बँड वाजतोय आणि मुंबईचे खेळाडू आणि हॅलो हरी सर 43 धावा, 3 गडी बाद. इतका सडपातळ बांधा असून ज्या चंद्रकांत जी आपने सही कहा, आज तो अरबी समुद्र की कसम, मजा आ रहा है. 43-43. परत एकदा फेकून दिला. थॉमस धन्यवाद. बँड पदक अगदी क्रिसच्या टोक्यावरनं मारा केला होता. आणि थॉमस डायस हा सुद्धा 360 डिग्रीचा क्षेत्ररक्षक आहे. मैदानाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन तो उभा असतो आणि झेल टिपलाय. चतुर्थ गडी बाद झालाय. 4 षटक, 43 धावा, 4 गडी बाद. आणि आता आलाय मंदार गुरव तेव्हा
हा, एक म्हणजे जर त्याने स्विचिट मध्ये आता षटकार मारला या चेंडूवर तर लागोपाठ स्विचिट मधले 6 षटकार मारणार भीम पराक्रम करणारा पहिला, मात्र तो फटका मारायला जाणार की नाही ते त्यालाच माहिती. म्हणजे मला नाही वाटत ही भविष्यवाणी बेजन दारूवाला पण करू शकेल. चांगला चेंडू होता, मात्र अमोल कांगणेचा एंड बदलण्यात आलाय. मंदार गुरव याच्यासाठी एकच घोष्य वाक्य आहे, आज त्यांनी जी खेळी दाखवली. पूर्ण मुंबईकर जेव्हा संकटमध्ये असतील, धावा होत नसेल तेव्हा मंदारला बोलवतील, मंदार गुरव धावा पुरव, आणि मारून टाकला. व्हॉट अ शॉट. अरे सर, लागोपाठ 6 दिवस नाही मारले, परंतु 49 4 गडी बाद. जबरदस्त. कुठेतरी ट्रायडंट संघाला वाटलं होतं, परंतु इथे असं कुठेतरी आता दाखवून देत आहे, जिंकण्याचे डोळे लावतो डोक्यात. मंदार गुरव बंड्या आला. हात रगडी एटीस मारला. फ्री हिट. धन्यवाद. 56 धावा. $2.25 कोटी मुंबईची वस्ती आहे. मंदार गुरवने जर रिव्हर्स शॉट मारायचा तर 100 नोंदणी तर पहिले. सर आम्हाला शिकवा. फ्रीचा चेंडू वाचला. फुलटॉसच्या चेंडूवर जबरदस्त धावांचे इमले रचणारा फलंदाज. आज मंदार गुरवच्या तावडीतून एका आपण बघत मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग 2021. आमचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय कालिदास कोळंबकर साहेब, परमनंट आमदार आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आमचे युवा नेते प्रथमेश कोळंबकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. पुढील चेंडू आणि विलोबनी. धन्यवाद बँड. दोन्ही बाजूला बँड वाजतोय, खेळपट्टीवर सुद्धा आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा. 62 धावा, 4 गडी बाद. बंड्याची बॅटिंग बघण्यासाठी आज पूर्ण मुंबईकर सरसावले. ऑन ड्राईव्हचा फटका एक धाव पूर्ण करतोय, मात्र दुसरी धाव घेण्यासाठी तो वेगाने धावतोय आणि कुठेतरी परंतु मोठ्या बळी
यावेळेला स्वीप केलंय, मात्र तिथे एक धाव मात्र होणार नाहीये, कारण शेवटी काय प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढलं. अशी स्थिती होती आणि या सामन्याला साकारली. सुंदर दृश्य टिपलं गेलंय आमच्या कॅमेरा टीम मार्फत. सूर्य अस्ताकडे चाललाय, पश्चिमेकडे क्षितिजमध्ये विलीन होणार थोड्याच वेळात. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या डावातले सुंदर कॅमेरा वर्क आमच्या विपुल पांडुलकर आणि त्यांचे सर्व कॅमेरामॅन यांनी टिपले एक क्षण. ऋतुज कीर रुपेश कोंडाळकर स्प्रिंग मिलचा हा खेळाडू, स्वतः कोळंबकर साहेब स्प्रिंग मिल कंपाऊंडचेच रहिवासी आहेत. आणि रुपेश यांना एक सुवर्ण संधी चालून आली आहे. दुसऱ्या बाजूला विकी सिंग आहे आणि शेवटचं षटक घेऊन येतोय कल्पेश माहुलकर उर्फ कडक. कडकचा सामना वामन आणि कडकने पहिल्या चेंडूवर षटकार. कडक समोर कडक फटका. 74 धावा, 6 गडी बाद. अतिशय चांगला चेंडू होता, मात्र कुठेतरी हा चेंडू सुद्धा आकाशाला गवसणी घालतोय की काय असं चित्र निर्माण झालं होतं. वामन स्वतःला बाजूला नेतोय 1 ते 1.5 मीटर. परत एकदा स्थानापन्न होतोय आपल्या जागेवर आक्रमण कक्षामध्ये. 74, 6 गडी बाद. शेवटचे 4 चेंडू शिल्लक पहिल्या डावातले. मंद गतीचा हा चेंडू मंदार गौरव ज्या पद्धतीने खेळलाय, मला असं वाटतंय साहस पूर्ण मुंबईकर. आता ज्या वेळेला धावबाद होण्याची संधी होती, मात्र बघायचं आहे पंच युवराज भालेरावांनी तृतीय पंचकडे इशारा केलाय आणि तृतीय पंच म्हणून सुशांत मांजरेकर यांच्यावर जबाबदारी आहे. आमचे 4ही पंच यांचं सुद्धा कौतुक करू इच्छितो. PC पाटील, सुशांत मांजरेकर, सतीश कुरूप आणि युवराज भालेराव. युवराज भालेराव स्वामी समर्थ 11 परेल हा त्यांचा संघ आहे. आणि पहिली सुप्रीमो चषक जिंकणारा जो संघ होता तो त्यांचा खेळाडूंचा संघ होता. आणि बाद घोषित केले गेले तर वामन बाद झालाय. कल्पेश कडक यांनी धावबाद केले आणि नवीन फलंदाज सिद्धार्थ गौडा. 74, 6 गडी बाद. वामन थोडासा निराश होतोय. मात्र विकी सिंग हा युवा खेळाडू आता सामोरे जातोय कल्पेश माहुलकर यांना. काहीसा खाली राहणारा चेंडू, परत एकदा धीमी गतीचा चेंडू होता. वाईड बॉल दिला जातोय. माहुलकर मंद गतीचे चेंडू करतोय, कारण तो हार्बर मध्ये राहतो आणि हार्बर मध्ये फास्ट गाड्या नाही आहेत. तर म्हणून मात्र तिथे AC लोकल आले आहेत. 76 धावा, 7 गडी बाद. आणि सिद्धार्थ गौडा क्या बात है. 82 धावा, 7 गडी.
ಬ್ರಾಡ್ ಶಾಟ್ बैठक शॉट कन्नडामध्ये विचारलं हेच समाचार ಚೆನ್ನಾಗಿದೆ परत एकदा या तीन धावा खूप वेगाने काढले धावा तर तिहेरी धाव आणि एकूण धावसंख्या 85 7 गडी बाद धन्यवाद 86 धावा जिंकण्यासाठी डीजे थांबवा बँड थांबवा चला लगेच मैदानात जायचे लगेच बॅट्समन देखील पाठवायचे कोणताही विलंब करू नका मॅच सुरू करा मंदार गुरुने ज्या पद्धतीने आज बॅटिंग केली सामनाचा निकाल काही असू शकतो परंतु मंदार संघ आज स्थापित झालं अजित मोहिते जयनेश पटेल 0 वर बाद झाले आशिष कनोजिया 1 वर रोहित नार्वेकर 3 वर महेश चेंडूरकर 18 चेंडूमध्ये 37 मंदार गुरु 7 चेंडूमध्ये 19 आणि सिद्धार्थ गौडा 2 चेंडूमध्ये 9 10 एक्स्ट्रा 85 धावा 86 धावाची गरज हा सर तर या ठिकाणी BMW स्पोर्टचे प्रशांत पाटील बाबू आणि त्याचबरोबर प्रीतम मस्के हे दोघे या ठिकाणी उपस्थित राहिले दोघांचे आम्ही हार्दिक असं स्वागत करू त्याचबरोबर अली असगर साहेब फुलटॉस बॉलचे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत त्याचबरोबर मंचावर जर पाहिलं तर तारिक सय्यद 70 स्पोर्ट्स सर्व्हिस उपस्थित आहेत त्यांचेही स्वागत भरत राठोड अभय राजाध्यक्ष त्याचबरोबरीने या मुख्य मंचावर अविनाश जाधव सिक्सर किंग रवी कोरडे कुशल कोरडे अभिजित कदम नवनाथ गाडवे हे सर्व मान्यवर उपस्थित आहेत त्यांचे हार्दिक स्वागत दुसऱ्या डावाला लगेच सुरुवात करायची फलंदाज मैदानात पाठवायचे ऑल टू कॉमेंट्री बॉक्स तर 36 चेंडू 86 धावा 36 चेंडू 86 धावा आणि हे धावा कसे चेस होत आहेत हे ऐकवण्यासाठी येत आहेत माझे सहकारी मित्र ओमकार पाटील धन्यवाद थँक्यू व्हेरी सर सुस्वागत पुन्हा एकदा शुभ संध्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत असेल मुंबई टेनिस क्रिकेट लीग मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग 20-21 पर्व पहिला सीझन 1 आणि पहिल्या पर्वाचा धमाका पाहायला मिळतोय मित्रांनो पहा ज्या प्रकारची गर्दी आपल्याला पाहायला मिळते हे मुंबईचे दर्दी प्रेक्षक आहेत जाणते प्रेक्षक आहेत आणि मुंबईची नाळ या क्रिकेटशी जोडली गेली आहे त्याचमुळे काय होईना ही गर्दी आज आपल्याला या संपूर्ण पुरंदरे स्टेडियम मध्ये पाहायला मिळते आणि निश्चितच खेळाडूने देखील नाराज केले नाही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत पण निश्चितच चला मॅचला सुरुवात करायची टार्गेट इथे मात्र ठेवण्यात आलं 86 धावांचं इतकं मोठं टार्गेट नाही मित्रांनो परंतु पहिल्या कट करण्याचा प्रयत्न जरूर केला चांगली गोलंदाजी राहिली असता पूर्ण स्पर्धेमध्ये मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग मुंबईकरांची ही लीग मुंबई
7 टेक्निकली करेक्ट 5 पट मुंबई महाराष्ट्र रणजीपट्टू आपण पाहतो या ठिकाणी शशिकांत कदम बॅटिंग मार्क वरती मागील मॅच मध्ये खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग झाली होती. पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारची बॅटिंग करतात शशी कदम. पहिला चेंडू सन्मान दिला कुठला स्पॉट पिच केला तर चेंडू हलकासा वळण देखील घेतला होता. खूप चांगल्या प्रकारचा कॉरिडॉर ऑफ अनसर्टनिटी त्या ठिकाणी पिच केलेला चेंडू त्या चेंडूला इथे सन्मान दिला गेला आणि निश्चितच सेट होण्याचा प्रयत्न केला. तितकं मोठं लक्ष नाही त्यामुळे निश्चितच हे दोन्ही फलंदाज खूप चांगल्या प्रकारच्या रणनीती बनवून आलेल्या असतील. कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये असणार आहे त्यानुसारच खेळ करण्याचा प्रयत्न करतील. आकुटपदा चेंडू यावेळी मात्र थँक्यू बँड 5 चेंडूचा केस ऑफ झाला मित्रांनो. धावसंख्या धावफलकावरती 11 या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतात. प्रमुख मार्गदर्शन आपल्याला यावेळी मात्र नक्कीच ऑनसाईडच्या दिशेने खेळला गेलेला फटका लेंथ मध्ये काहीसा बदल पाहायला मिळाला. फुलर लेनचा हा चेंडू महेश येथील चेंडूवरती चेंडू शिफ्ट करतील त्यावर एकेरी धाव शेवटच्या चेंडूवरती येते ती एक धाव एक षटक किती कंप्लीट होईल. धावसंख्या धावफलकावरती 12 पाहायला मिळतोय. निश्चितच कुठल्या प्रकारचा गडी ते गमावलेला नाहीये. 9/12चा असता खूप चांगल्या प्रकारचा या देखील सामन्यात देत असताना ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. प्राइड लॉजिस्टिक चेंबूर निश्चितच प्ले ऑफ मध्ये क्वालिफायर 1 मित्रांनो आपण पाहिलं त्यामध्ये नक्कीच मंदार गुरवचा आमच्या कॅमेरामॅनचा आपण विशेष कौतुक करू. 70 स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपण स्क्रीनमध्ये पाहू शकतो ज्या प्रकारे मैदानाच्या उजव्या दिशेला असलेला चर्चच्या टॉप वरती असलेला क्रॉसला देखील इथे खूप चांगल्या प्रकारे आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचं काम त्यांनी केलंय. 74 धावांची आवश्यकता असणार आहे. येणारे 5 षटकांचा खेळ शिल्लक असेल 30 चेंडूचा खेळ शिल्लक असेल 74 धावांची आवश्यकता. या दरम्यान पंचांचा इशारा येतोय बॅटिंग पॉवर प्लेचा. आणि ही रणनीती नेहमीच राहिली आहे टायटन लॉजिस्टिक संघाची की पहिले 2 षटकं आहेत त्या षटकांमध्ये पॉवर प्ले घेण्याची मोठे हल्ले चढवण्याची आणि पहिल्याच काही षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटवर टाकण्याची विनंती असेल. थोडी घाई करायची वेळ नाही आपल्याकडे तितकासा त्याची नोंद घ्या. पंचांना देखील आम्ही विनंती करतोय वॉर्निंग द्यायची. बिलाल शेख येत आहेत मुंबईतील वेगवान गोलंदाजांपैकी एक शशी कदम. पहिला चेंडू पूल करण्याचा पूलचा प्रयत्न होता खूप चांगला ब्लास्टर संघाकडे देखील निश्चितच आपण पाहतोय. बिलाल शेख असतील पहिलं षटक येथे हाताळलं ते आशिष कौशिक असतील त्याचबरोबर विकी सिंग यांसारखे अनेक चांगले गोलंदाज ज्या देखील संघात पाहायला मिळतात. त्यामुळे एक चांगली फाईट जरूर पाहायला मिळेल. प्रतिम यावेळी मात्र नक्कीच डाऊन द लेगची लाईन होती वेग प्रचंड होता. पंचांचा इशारा तर यस व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या माध्यमातून येणारी ही अतिरिक्त धाव फलकात ऍड होईल. एक्स्ट्रास मध्ये भर पडते. 4 एक्स्ट्रास आतापर्यंत या इनिंग मध्ये पाहायला मिळाले 3 22च्या स्वरूपात तर 1 व्हाईट बॉलच्या स्वरूपात येणारी एक्स्ट्रा 14 धाव फलकावरती विदाउट एनी लॉस
ज्या ठिकाणी आधीच धावसंख्येचं जे पाठबळ आहे वडाळा ब्लास्टर संघाच्या मागे ते कुठेतरी कमी आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारचा आतापर्यंत खेळ या मैदानामध्ये राहिला आहे, धावसंख्या आणि धावांची भरसाट झालेली आपण पाहिली आहे, त्यामुळे निश्चितच आपण पाहतोय चला थोडी घाई करायची, त्वरा करायची विनंती असेल. 86 धावांचा टार्गेट समोर ठेवण्यात आलाय. एका बाजूला आपण पाहतोय जनार्दन कीर्तन यांचा संघ, दुसऱ्या बाजूला सुरेश चेंबूर. 86 धावांचं लक्ष्य कंप्लीट करायचं, परंतु तेवढ्याच पर्व आव्हान समोर असणार आहे. वडाळा ब्लास्टर संघाचा गोलंदाजी अटॅक देखील तेवढाच चांगला, परंतु खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग लाईनअप आपल्याला ट्रायजेंट लॉजिस्टिक संघाकडे देखील पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने हा सामना पाहायचा झाला तर निश्चितच आपण म्हणू शकतो की वडाळ्याची गोलंदाजी विरुद्ध चेंबूरची बॅटिंग, कारण की ज्या प्रकारचा टॉप हेवी लोड बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळतो. मग शशी कदम, थॉमस डॅश, ईशान चिवलकर, सुयोग नार्वेकर आपल्याला पाहायला मिळतात या बॅटिंग लाईनअप मध्ये. तर निश्चितच क्विक विकेट्स, अर्ली ब्रेक थ्रू इथे अत्यंत महत्वपूर्ण राहतील. मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु कुठेतरी पेस आहे. शशिकांत कदम यांच्या देखील माध्यमातून एकदा या देखील चेंडू होती. बिलालने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये, पूर्णतः रोख लगवण्याचं काम केलंय. कुठल्या प्रकारचा मोठा फटका आला नाही. मित्रांनो लक्षात ठेवा, बॅटिंग पॉवर प्ले आणि पॉवर प्ले षटकामध्ये आपण पाहतो की जास्तीत जास्त खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असतात, त्यामुळे अशा क्षणी गोलंदाजाचा बस लागेल आतापर्यंत बिलाल शेखच्या माध्यमातून. मोठाफटका खेळायचा प्रयत्न, एफर्ट्स लगावले खूप चांगले सर्कलमध्ये, परंतु इथे अप्रतिम. परंतु परळचा चीता बॅकअप देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डीप फाईन क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी बुमरेच्या माध्यमातून बाउंड्री लाईनच्या दिशेने खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. तेव्हा 2 धावा चेंडूवरती अर्जित करताना आपण पाहतोय. तर नक्कीच 2 धावा वाचवण्याचं काम इथे बुमरेने केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि विशेष आभारी असणार आहोत सन्मान्य पालिदेशी कोणकर साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण स्पर्धा आपल्या समोर येते. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मिस टाइम चोक आहे, पाहूया झेल होईल का. यस, बिग फिश, मोठा मासा गायला लागतोय. थॉमस डायस ताकद पावल्या. थँक्यू बँड. निश्चितच थॉमस डायस मुंबईची रन मशीन माघारी पाठवण्यात यशस्वी झाला. जो बिलाल शेख मिस टाइम स्ट्रोक, बिलालच्या पेसने ते पुन्हा आपण पाहतो बीट केलं फलंदाजाला. विनंती असेल दोन्ही संघांना थोडी घाई करायची, आपल्याकडे पर्याप्त सूर्यप्रकाश आहे, तोपर्यंतचाच वेळ असणार आहे. बॅटलाईनची सबब इथे ऐकून घेतली जाणार नाहीये, त्यामुळे दोन्ही संघांना विनंती आहे की थोडी त्वरा करा. पंचांना देखील आम्ही विनंती करू, आपण वारंवार त्यांना ताकीद करायची, वॉर्निंग द्यायची आहे. अप्रतिम षटक बिलालच्या आतापर्यंत 6 धावा केवळ खर्च केल्या, 1 गडी, तो देखील महत्वपूर्ण. सुयोग येतोय बॅटिंग लायला. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय बॅटच्या आउटसाइड एज घेतली गेली होती, त्या ठिकाणी रुपेश कोंडाळकर वामन खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. लॉंग स्टॉप रिजन मध्ये जरूर चौकार अडवण्याचं काम केलं जात आहे, परंतु 1 धाव रोखू शकलेला नाहीये. एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती टायडल लॉजिस्टिक चेंबूर या संघाची 19 धावा, 1 गडी बाद. तर कमबॅक जरूर केले वडाळा ब्लास्टर संघाने. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक असेल मित्रांनो, 67 धावांची आवश्यकता. आता मात्र नक्कीच सामना गोलायमान स्थितीत, दोन्ही संघांना तेवढीच चांगली संधी. थोडी त्वरा करा, विनंती असेल वारंवार. पुन्हा एकदा आम्ही विशेष सहकार्याबद्दल आभारी असणार आहोत. सन्माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेब, आपल्या विभागाचे वडाळा विधानसभेचे कार्यसत्रात कार्यतत्पर, सेवाभावी
दमदार आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे, विक्रमादित्य आमदार लगातार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 8 वेळा निवडून जाण्याचा विक्रम हा त्यांच्या नावावर प्रस्तावित आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर युवा नेते प्रथमेशदादा कोळंबकर यांचा देखील आम्ही विशेष आभारी असणार आहोत. कौस्तुभदादा कोळंबकर यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या संपूर्ण स्पर्धेसाठी. त्याचसोबतच सन्माननीय श्री संजयजी पोटे साहेब आमदार विभाग प्रमुख शिवसेना यांचे देखील विशेष आभारी असू. आशिष कौशिक गोलंदाजी माफ करून पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न आणि यावेळी काय होत आहे, बाउंड्री लाईन वरती त्या ठिकाणी थँक्यू पॉइंट. आणि मंदार गुराव ज्याचा दिवस आहे असं म्हटलं तरी हरकत नाहीये, त्याने मात्र कुठल्या प्रकारची चूक केलेली नाहीये. आणि ज्या प्रकारे एक ब्रेक थ्रू मिळवून दिला बिलालने, आशिष देखील हेच मोमेंटम पुढे घेऊन जाताना पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती ते ब्रेक थ्रू मिळवून देण्यात यशस्वी ठरलाय. वडाळा ब्लास्टर आता मात्र नक्कीच या सामन्यात पूर्णतः प्रवेश करताना 19 धावसंख्येवरती लगावला गेलेली मिळालेला दुसरा धक्का ट्रायडंट लॉजिस्टिक संघाला आपण पाहतोय. नवीन फलंदाज निशांत शिवलकर येथील यावी. अनुभव खूप चांगल्या प्रकारे गाठीशी आहे. शशिकांत कदम एका बाजूला असणार आहेत. दोन्ही खेळाडू अत्यंत उत्तम आणि दर्जेदार खेळाडू आहेत. उत्तम दर्जाचे दोन्ही खेळाडू अत्यंत तंत्रशुद्ध फलंदाजी करण्यामध्ये माहीर. त्यामुळे निश्चितच दोन्ही खेळाडूंच्या खात्यावरती मोठी जबाबदारी असेल या ठिकाणी. आता एक पार्टनरशिप बिल्ड करणं, त्या पार्टनरशिपला पुढे घेऊन जाणं आणि अंतिम क्षणी जर गरज असेल धावांची तर निश्चितच हल्ले चढवणं. अक्रॉस द लाईन घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आशिष कौशिक यावी मात्र आपलं कसब दाखवतायत. व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. कधी अधिक गतीने, कधी कमी गतीने, कधी फिरत देणारे तर कधी क्विकर वन आपल्याला पाहायला मिळतात आशिषच्या माध्यमातून. आणि याच व्हेरिएशनच्या माध्यमातून आशिषने देखील आपल्या गोलंदाजीची छाप या संपूर्ण स्पर्धेवरती सोडली आहे. अप्रतिम गोलंदाजी. गोलवर टप्प्याचा चेंडू यावी आपल्याला पाहायला मिळतो. यॉर्कर लेग केली गेली. लॉंगच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना एक धाव घेत स्ट्राईक इथे मात्र रोटेट करताना आपण पाहतोय निशांत शिवलकर यांना. एका धावेने धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचलो यावी 20 या धावसंख्येवरती. मित्रांनो हे देखील विसरून चालणार नाही. हाच संघ होता ज्याने क्वालिफायर 1 मध्ये वडाळा ब्लास्टर संघाविरोधातच जेव्हा 2 षटकांमध्ये केवळ 6 धावफलकावरती लागवल्या होत्या तेव्हा जाऊन शंभरच्या वरचं टार्गेट सेट केलं होतं. त्यानंतरही त्यामुळे निश्चितच दमखम आहे या संघामध्ये. दोन्ही मातबर फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. पण कशा प्रकारची रणनीती राहते. चल थोडी घाई करा विनंती आहे. शशिकांत कदम असलेल्या स्टार्टिंग टीमला मुंबई नगरीसाठीचा हा नजराना. सर्वच आयोजन समितीचं विशेष कौतुक असेल. 77 याचं देखील कौतुक असेल. परंतु यावी काय होतं मैदानामध्ये यावी मात्र शशिकांत कदम आपला त्रास दाखवून देत असताना पाहायला मिळत आहे. येतोय चौथा. थँक्यू डीजे. थँक्यू बँड. आणि निश्चितच फील्डला खेळणं काय असतं, एक अनुभवी खेळाडू काय असतो हे आपल्याला जरूर पाहायला मिळतं या फटक्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळला गेलेला फटका परंतु यावेळी Thank you, band. Thank you. Hello. Shake. हॅलो चेक. थँक्यू. आपला पॉइंट्स कॅल्क्युलेट करायचे पॉइंट्स वर आहे.
शशिकांत कदम देखील इथे बॅक टू द पॅव्हिलियन जाताना नवीन फलंदाज एक अपकमिंग युवा स्टार आपल्याला पाहायला मिळतोय. पोरबंदर विडप्पू या ठिकाणी बिलॉंग करणारा कौस्तुभ चिखलकर येतो आणि बॅटिंग मार्क वरती तर आशिष कौशिक इथे मात्र निश्चितच या सामन्यामध्ये वडाला ब्लास्टर संघाला खूप चांगल्यारित्या या गेम मध्ये पुन्हा एकदा घेऊन होता. एक चांगला ट्रॅप म्हणावा लागेल तो रचला गेला होता शशिकांत कदमसाठी. यावेळी मात्र खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने आश्चर्यचकित करून गेला. अतिरिक्त पाऊस एक्स्ट्रा पाऊस आपण पाहतो. एक्स्ट्रा फुट पाऊस जो या खेळपट्टीवरती प्राप्त झाला आशिषला. हाईट खूप चांगल्या प्रकारे त्यामुळे तो पाऊस जरूर प्राप्त झाला. दरम्यान षटक क्रमांक 30 देखील इथे समाप्त होईल. 30 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 25 आणि आतापर्यंत गडी गमावले ते तब्बल 3 गडी बाद 25 धावा. शिवराज मित्रांनो अनेक सहकाऱ्यांचा आम्ही वारंवार उल्लेख करतो कारण की त्यांचं सहकार्य संपूर्ण स्पर्धेसाठी संपूर्ण स्पर्धा आपल्यापर्यंत घेऊन येण्यासाठी मोठा आहे. 70 त्यांची संपूर्ण टीम अत्यंत उत्तम काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आपण पाहतोय. त्याचबरोबर ऍडव्होकेट प्राचार्य साजन पाटील सर रवी पंडित यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपल्या समोर येते. कार्यसम्राट नगरसेविका सन्माननीय श्री राखीताई जाधव, त्याचबरोबर शिवसेना शाखा क्रमांक 205 चे सन्माननीय शाखा प्रमुख जयसिंहजी भोसले साहेब यांचे देखील विशेष आभारी असणार. कुणालजी सरमळकर साहेब यांचे देखील विशेष आभारी. नवीन गोलंदाज मागवती पुन्हा एकदा बिलाल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न परंतु आपण पाहतो बिलालकडे असलेला पेस वेग आणि वेग या वेगाच्याच माध्यमातून बिलालने देखील या सामन्यात वडा ब्लास्टर संघाचं वर्चस्व आतापर्यंत तरी या खेळपट्टीवरती या मैदानावरती चाललेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. शिदज खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला या 3 दिवसात पाहायला मिळालं. यावेळी मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. पाठची आउटसाइड एज घेतली जाते. टॉप एज पाहायला मिळाली आणि कुठल्या प्रकारे सूट करत नाहीये. अजून नंबर 2 एक संधी आणि यावेळी मात्र नक्कीच मी की तू की मी त्या ठिकाणी BMW स्पोर्ट्सचे सर्व्हिस उमेश कुळे या. आणखी एक सत्कार उमेश कुळे आपल्या शुभहस्ते केला जाईल. प्रीतम मस्के आणि प्रशांत पाटील बाबू आपण देखील खूप चांगलं कार्य करताय. BMW स्पोर्टच्या माध्यमातून आपलाही विशेष सन्मान या क्रीडा मुंबई प्रीमियर लीग. थँक्यू. उमेश कुळे यांच्या शुभहस्ते हा सन्मान केला जातोय. BMW स्पोर्ट्स साठी देखील आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. प्रयत्न केलाय मुंबईतील बहुतेक स्पोर्ट्स शॉपीपर्यंत पोहोचण्याचा, लाईव्ह कव्हरेज वाल्यांपर्यंत देखील पोहोचण्याचा. मुंबईची स्पर्धा आहे. सर्व मुंबईकरांचा सहभागाने ही स्पर्धा आयोजित केली जाते. आपल्याला देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अरे ऑन हॅट्रिक होता गोलंदाज बिलाल परंतु हॅट्रिक होऊ शकली नाही. पण खूप चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो एक चांगला योगायोग पाहायला मिळतोय. या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक पाहायला मिळतात सन्माननीय श्री कल्याणजी गोळंकर साहेब. या वडाळा विधानसभेचे कार्यसम्राट आमदार. या वडाळा विधानसभेतच ही स्पर्धा आपल्याला पार पडताना पाहायला मिळते आणि या वडाळा विधानसभेचा संघ आता अंतिम क्षणी अंतिम मेगा फायनलच्या सामन्यात देखील पाहायला मिळतो आणि कुठेतरी चांगली कामगिरी करताना देखील पाहायला मिळतोय. या ठिकाणी सन्मान केला जातो. शशिकांत साहेब या आपलाही विशेष सन्मान केला जातो.
शशी निकम साहेबांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान आम्ही घेतो. मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग साठी आपण उपस्थित झाल्याबद्दल आपला केला जातो. या ठिकाणी विजय शेठ पेंडारी विनंती असेल आपण देखील या ठिकाणी यायचे. विजय शेठ पेंडारी. विजय शेठ पेंडारी विनंती आपण या ठिकाणी या. ऑल टू कॉम्बॉक्स. थँक्यू सर. सर्वच अतिथी मान्यवरांचं पुनश्च एकदा आम्ही हार्दिक असं स्वागत करतो. या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती आम्हाला शिदच उल्लेखनीय होती. बिलाल शेख, गुलामजी नागपूर पुण्याचा सज्ज होतं. या षटकामध्ये तब्बल 3 विकेट्स आतापर्यंत त्याने प्राप्त केल्या आहेत. यावेळी मात्र नक्कीच खूप चांगलं चित्ररक्षण सिद्धार्थ गौडाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतंय. बघा, जेव्हा मॅचची सिच्युएशन आपल्या बाजूने असते तेव्हा मात्र प्रत्येक खेळाडूचा त्या संघातील कॉन्फिडन्स देखील कुठेतरी अप होत असतो, ते पाहायला मिळतं. हॉटेल व्यावसायिक विजय शेठ पेंडारी यांचंही आम्ही मुंबई प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक स्वागत करत आहोत. ऑल टू कॉम्बॉक्स. बॉल टू सांगा ना जराशी. समीकरण बॉल टू. 27 धावतालक्यावरती 6 गड्यांच्या मुंबईला. तर विजयासाठीचं समीकरण असेल येणाऱ्या 2 षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये 59 धावा. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. एका मॅच मध्ये आपण पाहिलं होतं 42 धावांची आवश्यकता होती, 6 चेंडू झाल्या होत्या. तर पाहूयात तसंच या ठिकाणी काही होणार का. पहिली मुंबई प्रीमियर लीग कोण जिंकणार. एका बाजूला जर पाहिलं तर चेंबूर, दुसऱ्या बाजूला वडाळा. कोणी जिंकलं तर हार्बर जिंकणार आहेत. हार्बर रेल्वेवरची दोन्ही स्थानक आहेत. परंतु या ठिकाणी वडाळ्यातच हा कप पहिला राहणार का, याचं उत्तर काही क्षणात मिळेल. निश्चितच हे पाहणं औत्सुक राहील कोण असेल तो पहिला या स्पर्धेचा विजेता, ज्याच्या नावावरती तो पहिल्या वेळेला विजेत्याची माळ त्याच्या काळात पडेल आणि निश्चितच जो आकर्षक करंडक आपल्याला पाहायला मिळतोय तशा नावे मोठा फटका खेळायचा प्रयत्न झाला. इनफिल क्लिअर केली जाते कव्हरच्या दिशेने. चांगलं चित्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एकदा वर्षित आणि 1 धावेवरती रोखलं. विकी सिंग त्याने देखील प्रभावित केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. या संघाच्या माध्यमातून विकीने देखील खूप किफायतशीर इकॉनॉमिकल स्पेल्स हाताळले आणि ते देखील तेवढंच महत्वपूर्ण राहिले. समजा कुठेतरी दूर जाताना जरूर पाहायला मिळतोय. टायडेन लॉजिस्टिक संघापासून, परंतु नक्कीच प्रयत्न जरूर करतायत. लढत द्यावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. कारण आपण पाहिलं की मंदार पुरवणे ज्या प्रकारचा इथे कायाकल्प करून ठेवला, ज्या प्रकारे जे कठीण वाटणारं लक्ष होतं ते आपल्या खेळाच्या माध्यमातून शक्य करून दाखवलं. या दरम्यान अजून एका विकेटच्या पातांना विकीला देखील मिळता याच्या पंटी उर्फ कपिल परत दाखवलं पाहिजे. आता मॅच जवळपास वडाळ्याला गेल्याच जमा आहे. क्रिकेट आहे का या ठिकाणी आमच्या घाटकोपरचे क्रिकेटचे चाहते, क्रिकेट प्रेमी, आयोजक, गोलंदाज, कर्णधार अशा विविध भूमिका निभावणारे विजय तळेकर सर यांचा देखील आम्ही या ठिकाणी विशेष सन्मान करत आहोत. दिलीप गवस बाई, विजय तळेकर सरांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी करायचा. विजय सर या. नुकतीच परवा त्यांच्या नेतृत्वाखाली 50+ ची स्पर्धा देखील झाली आणि घाटकोपरचं क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व म्हणून देखील त्यांची ओळख आहे. विजू सर. विशेष सन्मान घाटकोपरचा मानबिंदू मी म्हणेल. विजू सर. चेंडू व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पंचांच्या माध्यमातून दिलेश देवरुखकर आले. खूप चांगला फटका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 7 धावांसाठी परावर्तित झाला. धावसंख्येचा विचार केला गेला तर 37 धावा धावफलकावरती 7 गडी आता पण गमावले. बिलाल शेख अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 2 षटकं त्याच्या माध्यमातून हाताळली गेली. तब्बल 4 विकेट्स त्याने प्राप्त केल्या आणि हाच परफॉर्मन्स कुठेतरी आता मात्र वडाळा ब्लास्टर संघाला एक चांगल्या पोझिशन मध्ये घेऊन आलेला पाहायला मिळतो. या दरम्यान या इनिंग मध्ये कुठेतरी एक्स्ट्रास देखील पाहायला मिळत आहे. खूप मॅटर करतायत. बऱ्याचशा एक्स्ट्रास पाहायला मिळतात. तब्बल 10 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा या अर्जित केल्या आहेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. यावेळी चांगली लाईन पाहायला मिळाली, चांगली पिचिंग पाहायला मिळाली. चेंडूला बाहेर वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात यश देखील प्राप्त होतं विकी सिंगला. 36 धावांची 36चा रिक्वायरमेंट आपण पाहतोय.
पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन घेण्याचा प्रयत्न टॉप बॉलने या देखील षटकाची आपण पाहतोय सांगत आहोत असताना शेवटचं षटक शिल्लक असेल. 48 धावांची आवश्यकता. कुठेतरी बरंच दूरवर नेऊन टिपलेला सामना आपल्याला पाहायला मिळतो ट्रायडेंट लॉजिस्टिक चेंबूर या संघासाठी. निश्चित या ठिकाणी माझ्या मते वडाळाकर जल्लोष करण्याच्या तयारीत देखील असेल. बँडवाल्याला आता सूचना दिल्या असतील, वडाळाकर जल्लोष असतील. निश्चितच सर, आणि त्याचबरोबर सूचना देखील आली आहे की जो संघ इथे विजयी होईल त्या संघाला तो जल्लोष करायचाच आहे. पण तो उपविजेता संघ या सामन्यातील पराजित संघ आपण देखील त्यांच्या विजयात जल्लोषात सामील व्हायचं आहे. इनफॅक्ट मी तर बोलेन सर्वच संघांनी आमच्या सर्व प्रेक्षकांनी खेळाडूंनी देखील या जल्लोषात सामील झालं तरी हरकत नाहीये. कारण की तुम्हा आम्हा सर्वांसाठीची स्पर्धा होती, तुम्हा आम्हा सर्वांसाठी केलेली स्पर्धा आणि ती यशस्वी देखील होताना पाहायला मिळते. आणि एक वेगळा योगायोग जो नुकताच मी ज्याचा उल्लेख केला, या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेब, या वडाळा विधानसभेचे कार्यसम्राट आमदार, या वडाळा विधानसभेतील मैदानामध्ये खेळवली जाणारी स्पर्धा. आणि आता मात्र याच वडाळा विधानसभेचा वडाळा ब्लास्टर्सचा संघ जो जाऊन पोहोचला आता विजयाच्या उंबरठ्यावरती. आशिष कलोशा या गोलंदाजी मार्कवरती डॉट बॉलने सुरुवात केली जाते. रॉयल बोरिवली बॉलचे वसीम या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सर. तर निश्चितच आता म्हणावं लागेल काहीशी औपचारिकता फॉर्मॅलिटी कंप्लीट केली जाईल या सामन्यातील, परंतु कौतुक करावं लागेल या संपूर्ण संघाचं ज्या प्रकारचा निश्चितच सुरुवात झाली, ज्या प्रकारे मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न जरूर होत आहेत, परंतु अजूनही आशिष देखील त्यांना ती संधी देत नाहीये. मोठा फटका या दरम्यान अंतिम क्षणी का होईना परंतु दिलेश आपली छाप या सामन्यावरती सोडताना पाहायला मिळतं. निश्चितच वडाळाकर आमचे सर्वच प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, संघ मालक असतील, टीम मॅनेजमेंट असेल, सपोर्टर्स असतील, सगळे निश्चित उत्सुक असणार आहेत. कारण की विजय आता नजरेसमोर येऊन ठेपलाय. आता निश्चितच दोन्ही संघ खूप चांगल्या प्रकारचा खेळ आम्हाला पाहायला मिळाला. खरं अर्थाने पाहायचं झालं तर सर्वच्या सर्व 8 संघांच्या माध्यमातून या दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा येत असतो ना पंचांच्या माध्यमातून. औपचारिकता या मॅच मधील या सामन्यातील कंप्लीट केली जाते, परंतु विशेष कौतुक करावं लागेल संपूर्ण ऑर्गनायझिंग टीम्स 70 च्या संपूर्ण टीम्स ज्यांच्या माध्यमातून नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळालं. त्याचबरोबर आमच्या सर्व प्रेक्षक वर्गाचं देखील आम्ही विशेष कौतुक करणार आहोत. आभारी असून की त्यांनी ऑड डे असून वीकडेज असून देखील या संपूर्ण स्पर्धांसाठी खूप चांगली उपस्थिती दाखवली. हे करायचं अर्थाने क्रिकेटमध्ये त्यांचं प्रेम आहे. जाणते सर्वच क्रिकेट प्रेक्षक आम्हाला पाहायला मिळतात. त्याचसोबतच आपण पाहतोय अनेक सहकारी आम्हाला या संपूर्ण स्पर्धेसाठी जोडले गेले, त्यांचे देखील विशेष आम्ही आभार व्यक्त करू. या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभले गेलेले पंचांचं पॅनल, त्या पंचांचे देखील विशेष आभारी. आमच्या गुणलेखिका 3 दिवस गेले आमच्या सोबत जोडले जातात. सोनमताई चव्हाण असतील, प्राजक्ताताई देसाई असतील, यांचे देखील विशेष आभार. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून समालोचनेच्या माध्यमातून आपण पाहतो चंद्रकांतजी शेट्टे नुकतेच ज्यांना जुन्नर भूषण म्हणून सन्मानित करण्यात आलं. महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्यांना ओळखलं जातं, शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवरती जाऊन देखील मराठीचा झेंडा आणि मराठीत समालोचन करण्याचा मान त्यांनी पटकावला. त्याचसोबतच द व्हॉइस ऑफ इंडिया ते देखील आपल्यासोबत जोडले गेले. या दरम्यान विजयी संघ वडाळा ब्लास्टर्स.